तर नमस्कार मित्रांनो, पल्लवी भालेराव व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, कारण खूप मेहनत घेतलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही नदीची थोडीफार मी माहिती देणार आहे। तर प्रवरा संगम हे ठिकाण आहे जिथे प्रवरा नदी, जी गोदावरीची उपनदी आहे, जी गोदावरीला मिळते। हा संगम अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर कायगाव टोके गावाजवळ आहे, जिथे प्रवरा नदी आणि गोदावरी नदी एकत्र येतात। कायगाव टोके हे गाव या संगमाजवळ आहे। या ठिकाणी श्री सिद्धेश्वर आणि रामेश्वर मंदिर समूह आहे। प्रवरा ही अहमदनगर जिल्ह्यातून वाहणारी एक उपनदी आहे, जी गोदावरीला मिळते। गोदावरी ही दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते आणि ती प्रवरा नदीला संगम झाल्यावर पुढे वाहते। प्रवरा नदीला अमृतवाहिनीही असे म्हटले जाते आणि या नदीला मुळा, आढळा, म्हाळुंगी या उपनद्या आहेत। अकोले, संगमनेर, कोल्हार, नेवासा ही प्रवरा नदीकाठची प्रमुख गावे आहेत। भारतातील गंगा नदीनंतरची दुसरी सर्वात मोठी नदी आहे। या नदीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे होतो। ही नदी महाराष्ट्रातून वाहत जाऊन पुढे तेलंगणा, आंध्र प्रदेशातून वाहते आणि राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागराला मिळते। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आज मी इतकी मोठी माहिती दिलेली आहे आणि तुम्ही मला माहिती आहे की नक्की आवडीने व्हिडिओ बघताल आणि लाईकही करताल आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईबही करताल, कारण यानंतरही तुम्हाला नेहमी वेगवेगळे ठिकाण भेटणार आहे, जे धार्मिक स्थळं आहेत। आणि तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये नेहमी वेगवेगळं काहीतरी बघणार आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी बघणार आहे, जे तुम्ही कधी बघितलेले नसणार आहे। तर मित्रांनो, कदाचित बघितलंही असेल, पण आत्ता तेव्हा तुम्ही बघितलं आणि आत्तामध्ये फरक आहे मित्रांनो। जेव्हा मी कुठे फिरायला जाते किंवा काय, मी नेहमी ब्लॉग बनवत असताना तुम्ही मला नेहमी सपोर्ट करतात, तसं मला यूट्यूबला पण सपोर्ट करा। तर ह्यानंतरही तुम्हाला अजून छान छान असं बघायला भेटणार आहे। थँक्यू सो मच आणि पूर्ण व्हिडिओ बघा। बाय।